असम के कार्बी आंगलोंग जिले में कल रात भारतीय वायुसेना का सुखोई Su-30 लड़ाकू विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें नागपुर के पायलट पूर्वेश दुरुक्कर की दुखद मृत्यु हो गई। इस घटना के बाद नागपुर स्थित उनके घर में शोक का माहौल है। पूर्वेश दुरुक्कर के पिता रविंद्र दुरुक्कर, जो रेलवे के सेवानिवृत्त कर्मचारी है, ने बयान दिया कि बुधवार को उनकी पूर्वेश से आखिरी बार फोन पर बात हुई थी। आज सुबह पूर्वेश के ग्रुप कैप्टन का फोन आया और उन्होंने हादसे तथा उनके निधन की जानकारी दी। पूर्वेश ने ऑपरेशन सिंदूर में भी भाग लिया था और वे देश सेवा के लिए पूरी तरह समर्पित थे। उनकी पोस्टिंग असम के तेजपुर में थी, लेकिन रनवे पर काम चलने के कारण वे फिलहाल जोरहाट में तैनात थे। खूप चांगला इंट्रोडक्शन खुशीने तर करूनच दिला आहे, पण एक प्रीवियस स्टुडंट, एक लहान मुलगा जे माझ्या पॅरेंट्सनी मला पाहिलं होतं आणि मला रेज केलं. मी एवढंच म्हणेल की गिव्ह अपॉर्च्युनिटीज टू युअर चिल्ड्रन, लेट देम डू वॉट एव्हर दे वॉन्ट, लेट देम गिव्ह एक्झाम्स वॉट एव्हर दे फील लाईक दे शुड. आणि आणखी त्यांना आता अगर ते तुम्हाला वाटत असेल की ते मस्ती करत असेल किंवा ते खूप चंट असेल, तर प्लीज तोच एक चांगला वेळ आहे जेव्हा तुम्हाला माहीत पडेल की तुमचे मुलं कशामध्ये इंटरेस्टेड आहे. लहान मुलं हे नेहमी एक मातीच्या गोळ्यासारखे असतात. त्यांना हाच एकदम परफेक्ट स्टेज आहे जेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित शेप द्याल आणि त्यांना एक चांगला नागरिक आणि एक चांगला प्रोफेशनल म्हणून त्यांना शेप कराल. थँक्यू. तुम्हाला घटना कळली, कोणाचा फोन आला आणि काय माहिती कळली? सकाळी माझे व्याही आणि विहीनबाई आमच्या घरी आल्या 7:30च्या दरम्यान, आणि त्यांनी 7:35ला मला इन्फॉर्म केलं की अशी घटना झाली आहे. त्याबद्दल अजून ऑफिशियली अजून काही मेसेज आला नाही आहे. त्यांचे ग्रुप कॅप्टन तुमच्याशी बोलतील आणि त्यानंतर जवळपास 15-20 मिनिटानंतर ग्रुप कॅप्टन साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पूर्वेश इज नो मोर. त्यांनी ते एकदम आमच्यासाठी खूप मोठा आघात होता आणि ज्या कारणासाठी तो देशसेवेच्या म्हणजे त्यांनी एक विडा घेतलेला होता 8व्या वर्गापासून की मला एअरफोर्सलाच जायचं आहे आणि फायटर पायलटच बनायचं आहे, ते त्यांनी त्याच्या मेहनतीने ते अचीव केलं आणि देशाची सेवा करता करता आज तो या जगात नाही. ही फार दुःखद घटना आहे माझ्यासाठी. लहानपणापासून त्याची इच्छा होती, 8व्या वर्गापासून त्याची खूप इच्छा होती की त्याला एअरफोर्सला फायटर पायलटच बनायचं आहे आणि ते त्याचं स्वप्न होतं. तसं मुलीचं स्वप्न होतं की तिला IIT मुंबईलाच जायचं आहे, तसंच याचं एक स्वप्न होतं की नाही मला एअरफोर्सलाच जायचं आहे. दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या. त्या पूर्तीचा आम्ही एक स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम केला होता आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्ती झाली म्हणून सगळ्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही सुंदर एक कार्यक्रम केला होता की मुलांचं जर स्वप्न जर पूर्ण झालं आणि जी इच्छा आहे देशाची सेवा करणे, तर त्याचे बाळकडू असं म्हणा की आमच्या आई वडिलांकडून म्हणजे त्याच्या आजी आजोबांकडून त्यांना मिळालेलं. आणि त्यात सगळ्यात आमचे म्हणजे हिरो म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा त्यात भाग आहे. आणि दोन्ही मुलांना वाचनाची फार आवड होती आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःला त्यांनी घडवलं. त्यांनी जे ठरवलं ते त्यांनी अचीव केलं आणि आज नाही आहे. ही फार माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. एक मी सगळ्या मित्रांना सांगायचो की मी फार जगातला सगळ्यात सुखी बाप जर कोणी असेल तर तो मी आहे. कारण माझे दोन्ही मुलं चांगल्या पोस्टवर, चांगल्या ठिकाणी आणि त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या स्वप्नानुसार ते त्यांनी अचीव केलेलं होतं. त्यामुळे माझ्यासारखा म्हणजे ज्याला आपण संयमी म्हणा किंवा समाधानी वडील, त्यांना मला फार अभिमान होता माझ्या मुलांचा. पण आज त्या गोष्टीचा मला फार दुःख होत आहे की त्याची जी दुःखद घटना आणि दुःखद समाचार इथपर्यंत पोहोचला, त्याबद्दल मी वरच्याला मी प्रार्थना करतो. तर शेवटचं बोलणं कधी झालं होतं? शेवटचं माझं परवाच्या दिवशी बोलणं झालं होतं. कौटुंबिक आमचं जे ग्रुप डिस्कशन ग्रुप चालायचा व्हॉट्सअपवर, ग्रुपमध्ये आम्ही बोलायचो, मुलगी, जावई, मुलगा, आम्ही सगळे मिळून. त्यात आपल्या नेहमीच्याच रुटीन गोष्टी बोलायचो. जेवला की नाही, काय जेवला, काय नाही, काय खाल्लं, त्यानंतर आज काय ऍक्टिव्हिटी केल्या. मुलीला विचारायचं, मुलगी त्याला विचारायची की तू असा कर तसा कर. तर ते सगळं डिस्कशन चालायचं.